पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर पर्यटक शहीद झाले होते. त्याची परतफेड करत आज पाकिस्तानमध्ये घुसून भारताच्या एअरफोर्सने एअर स्ट्राईक केलंय. यामध्ये 250 पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले आहे. या हल्ल्याचे भारतीय स्वागत करत असून भारताने बदला घेतल्याची प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी दिली आहे. काय सांगाल, काल रात्री भारताने पाकिस्तानवर हमला केलेला आहे, काय वाटतं आपल्याला? माझा हा जो हल्ला भारताने केलेला आहे तो अगदी योग्य आहे. पाकिस्ताननी ज्या तऱ्हेचा आपल्या टुरिस्टवर हमला केला होता तो अगदी भ्याड आहे आणि आपल्या इथलं टुरिझम इतकं चांगल्या तऱ्हेने डेव्हलप होत होतं तर ते सगळं नुकसानीमध्ये येत आहे. तर पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता हे करणं फार आवश्यक होतं. आपण जर हे नाही केलं तर पाकिस्तान परत हेच करत राहील. त्याच्याकरता त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर, त्यांच्या आतंकवादीच्या ह्याच्यावर हे हल्ला केलेला हे चांगलं आहे. त्यांचे सगळे आतंकवादीचे सगळे उद्ध्वस्त करून टाकायला पाहिजे, मी या मताचा आहे. आपलं असं वाटत नाही का की हमला करायला उशीर झाला म्हणून? नाही, ते सर प्लॅनिंग करून केलेलं आहे सर. ते असं उगीच पहिले हे करून करायचं याच्यात अर्थ नव्हता. तो कुठे कोण काय, आपली तयारी नव्हती त्याच्यामध्ये. आपली सगळी तयारी करून केलेलं आहे ते प्रॉपरली. इतक्या दिवस ते नुसतं असे बसलेले नव्हते, सगळी नीट तयारी केली आणि त्याच्यानंतर कुठे काय करायचं ते पलटवार करतील याचा सगळा विचार करून केलेला आहे. निष्पाप मोदीजींना निष्पाप लोक मारायचीच नाहीत. त्यांना फक्त त्यांचे आतंकवादी आणि त्यांचे सगळे आतंकवादी चालणारे सगळे ट्रेनिंग सेंटर्स जे आहेत ते सुद्धा त्यांना सगळे उद्ध्वस्त करायचे होते. आणि त्यांनी प्रॉपर आपल्याकडे सॅटेलाईटच्या ह्याच्यामुळे कुठे चालतात, कुठल्या एरियात चालतात हे सगळं नीट आपल्या आर्मीला माहिती होतं. त्यांनी बरोबर तिथेच टार्गेट करून केलेलं आहे. ते बस मोदी साहेब एकदम परफेक्ट चालले. त्यांनी असंच करायला पाहिजे आणि पुढच्या वेळेस त्यांनी इकडे नजर पण नाही टाकायला पाहिजे, असं पाकिस्तानला करायला पाहिजे. आणि तिथलचे जे स्थानिक लोक काश्मीरमधले मदत करताय त्यांना पण आपल्याकडनं सुविधा द्यायला पाहिजे की त्यांनी घाबरायला नाही पाहिजे. तिकडचे अतिरेकी आले, कोणी आले तर त्यांनी आपल्या पोलिसांना मदत करायला पाहिजे. त्या अतिरेक्यांना मदत न केली तर एकही आपला माणूस मारला जाणार नाही. तिथलच्या स्थानिकांशी आपण जोडून जायला पाहिजे, त्यांना आपला भरोसा द्यायला पाहिजे. नाही, एक उत्कृष्ट काम केलेलं आहे, कारण की हे करायलाच पाहिजे. आणि जसे त्यांनी आपले 26 का 28 लोक जे मारले तर त्याच्या 10 पट म्हणजे 280 कमीत कमी त्यांना टिपायला पाहिजे. म्हणजे पुन्हा ते असं निरपराध आणि जे लोक पर्यटक आहे त्यांच्यावर हल्ला करण्याची त्यांनी हिंमत सुद्धा करू नये. आणि हे अनेक वर्षापासून चालू आहे. आणि हे आताशी ह्या 10 वर्षामध्ये त्यांच्यावर थोडाफार वचक बसतोय. पहिले तर मन मानेल तसं ते सगळं करत होते, कारण की पूर्ण सरकार त्यांच्या फेवरमध्ये होती. आता ही भाजप सरकार जी आलेली आहे ती थोडंफार तरी त्यांना प्रत्युत्तर देते, म्हणून थोडाफार आपल्याला म्हणजे नागरिकांना सुद्धा हिंमत आहे किंवा सेफ आहे. आपण पण 10 पट करायला पाहिजे ह्याच्या. खूप छान प्रतिक्रिया भारताने पहलगामच्या बाबतीत पाकिस्तानला दिल्या. आणि तो जो हल्ला झाला तो अतिशय दुःखद होता. या उत्तर द्यायला थोडा उशीर झाला, पण बाकीची जी व्यवस्था त्यांना करावी लागली ते उत्तर देण्याकरता सगळ्या विदेशांनाही कळवावं लागलं. भारतातले लोकांची समजूत म्हणजे त्यांना समजून सांगावं लागलं काय विषय आहे. त्याच्यामुळे थोडा उशीर झाला, पण योग्य तो निर्णय झाला आणि योग्य ती सजा त्यांना भारताने दिली. त्यांनी तर सगळ्या भारतीय नागरिकांची माझ्या मते तरी अशी प्रतिक्रिया आहे की त्यांनी POK सगळ्या ताब्यात घ्यावा, म्हणजे एकदाच विषय संपेल तो. नाही, POK ताब्यात घेईपर्यंत त्यांनी थांबू नये आता, असाच विषय आहे तो. जोपर्यंत POK ताब्यात घेतला जाणार नाही तोपर्यंत भारताने थांबू नये. म्हणजे एकदा त्यांची खुमखुमी सगळी जिरली पाहिजे पाकिस्तानची. काय नाव आपलं? मी जगदीश हरसुलकर. मोदी है तो मुमकिन है. मोदी एकमेव असे नेते की जगाच्या आपल्या भारताला जगपटला आणून
या देशाला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवलेला आहे आणि मोदीमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत आणि मोदींनी ह्या दहशतवादाचा नायनाट करण्याची शपथ घेतलेली आहे. ती परिपूर्णपणे तडीस नेणारा हा एकमेव नेता आहे. नाही, त्यांना काहीतरी त्यांच्या स्ट्रॅटेजिक ह्या असतात, स्ट्रॅटेक्ट असतात, त्या गोष्टीमुळे त्यांना ह्या गोष्टी वेळी अवेळी सगळ्या गोष्टी योग्य वेळ पाहूनच निर्णय घ्यावे लागतात. एवढ्यावरच थांबता येईल का? नाही, हे पूर्ण दहशतवाद समूळ नष्ट झाला पाहिजे ही पूर्ण जगाची शोकांतिका आहे. कारण नसताना आपल्या हिंदू लोकांवर अत्याचार करून हे लोक गोळीबार करतात. त्यामुळे ह्या संपूर्ण जगामध्ये हा दहशतवादाचा नायनाट झालाच पाहिजे, हा आमचा आग्रह राहील. काय वाटतं आपल्याला? भारताने पाकिस्तानवर हमला केलेला अगदी चांगली योग्य वेळ हमला केलेला आहे. कारण ते असं झालं की चांगल्याच म्हणजे जे निष्पाप लोक मारत तिथे काही चुकी नसतात त्या लोकांना मारलं त्याने आणि हे होणं शक्य होतं. आज न उद्या हे होणारच होतं. कारण की ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती, काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेस काहीच केलं नाही. 26 आकड्यात हमला झाला किंवा त्याच्या अगोदर कोणता हमला झाला, अजून नंतर हमला झाला ना काहीतरी 26 आकड्यात हमला, नंतर ते 2-3 हमले झाले. त्यावेळेस भारत म्हणजे त्या काँग्रेसने काहीच केलं नाही. पण या सरकारने करून दाखवलं. मोदी है तो मुमकिन है. नाही, उशीर झाला नाही, सगळं विचार करून बघायला लागतात त्या गोष्टीला. म्हणजे एकदम मी सांगायचं आणि लगेच हे करायचं म्हणजे हे चुकीची गोष्ट आहे. सगळं विचार करून करायला लागेल. जे केलं चांगलं केलं आणि जे होईल ते चांगलंच होईल.